इन्दसदवन्द्यानं त्रिभुवनैदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणानं नमो जिनानं जिदभवानं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 56 बघतोय. तर त्याच्यामध्ये अरे बसा घेऊ शकतात की त्याने, तर तुम्ही कशाला 56 नंबर गाथेत काय सांगाले? जीवाच्या 5 असाधारण भावांचं वर्णन करतात. उदयेन उवसमेणय खयेन दुहिं मिस्सिदेहिं परिणामे जुक्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविधिन्ना. उदयाने, उपशमाने, क्षयाने, मिश्र परिणामाने आणि पारिणामिक भावाने युक्त अशा प्रकारे जीव गुण अनेक शास्त्रांमध्ये अनेक प्रकारांनी वर्णन करून सांगितले आहेत. तर त्याच्यासाठी कशासाठी हे 5 भाव समजून घ्यायचे? 5 भाव काय समजून उपयोग आपल्याला जीवनात, का वर्णन त्याचं शिकायचं? तर या 5 भावापैकी कुठला भाव माझ्यासाठी विषय रूपाने उपादेय आहे आणि कुठला साधन रूपाने उपादेय आहे मोक्षमार्गामध्ये? कुठला भाव माझ्यासाठी बंधाला कारण आहे आणि कुठला भाव मोक्षाला कारण आहे? हे सगळं आपण पहिला क्लासमध्ये बघितलं, म्हणजे पहिला जेव्हा ही गाथा सुरू झाली त्यावेळेस बघितलं होतं. कुठला विषय रूपाने पारिणामिक भाव हा मोक्षासाठी उपादेय आहे आणि साधन रूपाने कुठले भाव मोक्षासाठी उपयोगी? औपशमिक पण आहे ना, औपशमिक, शायिक आणि क्षायपशमिक हे 3 भाव मोक्षासाठी उपयोगी आहेत. कारण काय? साधन रूपाने. आणि तेच औदैहिक भाव काय म्हणलं? बंधाला कारण आहे. बाकी सगळे साधन रूपाने आणि विषय रूपाने मोक्षामध्ये उपयोगी आहेत. हे समजण्यासाठी आणि त्या औदैहिक भावाचं, म्हणजे औदैहिक भाव जर माझ्यासाठी बंधकारक आहे तर त्याच्यापासून कसा आपला आपण बचाव करू शकतो, कशा रीतीने आपण त्या औदैहिक भावांपासून दूर राहायला पाहिजे, त्याचं स्वरूप काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण हे औदैहिक भावांचं वर्णन बघत होतो. किती भेद सांगितले औदैहिक भावाचे? एकूण 21 भेद आहेत. कुठले कुठले? 4 गती, 4 कषाय, 6 लेशा, 3 वेद, मिथ्यात्व, असंयम, असिद्धत्व आणि अज्ञान. मिथ्यात्व, अज्ञान, असंयम आणि असिद्धत्व हे 21 प्रकारचे औदैहिक भाव आहेत. मग काय सांगितलं होतं? त्याच्यामध्ये जे अज्ञान नावाचा औदैहिक भाव आहे त्याचं आपण ज्ञान करून घेतोय. अज्ञानाचं ज्ञान करायला सुद्धा किती वेळ लागायला लागला आपल्याला. अज्ञानच अनादीपासून आहे, पण माहीतच नाही की ते अज्ञान आहे. त्या अज्ञानाचं सुद्धा अज्ञान आहे आपल्याला. त्यामुळं जे आपल्याला दुःखाला कारण आहे ते ज्ञान नाही आहे, अज्ञान आहे. म्हणून ते एक सांगितलं ना, समयसारमध्ये 2 गाथा घेतल्यात, 171 आणि 72 नंबरची पहिली गाथा, पहिली 72 आणि नंतरची 171 असे 2 गाथा आहेत. त्याच्यामध्ये 2 ऑपोजिट कथन केलंय. पहिल्या गाथेत, एका गाथेत सांगितलं ज्ञानच बंधाचं कारण आहे आणि दुसऱ्या गाथेत सांगितलं ज्ञानच बंध निरोधाचं कारण आहे. कोणामुळं बंध आहे आणि कोणामुळं बंधाचा निरोध आहे? तर त्यासाठी सांगायला लागलेत की नादून आसवाणम असुचित्तम च विवरीय भावम च दुःखस्य कारणम तिय तदोनियतिम गुणदी जीवो. ज्ञानानेच बंधाचा निरोध होतो. आश्रवाला नादून म्हणजे जाणून, मग जो त्या आश्रव भावाला, म्हणजेच आता हे अज्ञानरूप परिणती घ्या, अज्ञानानेच आश्रव बंद होतात किंवा औदैहिक भावाने. मग हे औदैहिक भाव माझ्यासाठी बंधाचं कारण आहे, ह्याचं ज्ञान केलं तर ते ज्ञानच बंधाचा निरोध करणार. आणि पुढं सांगितलं ज्ञानानेच बंध होतो. का बरं? कारण तिथं जघन्य ज्ञानाचं परिणाम सांगितलं आहे. जे कुठलं जघन्य ज्ञान आहे ते नियमाने बंधाचं कारण आहे. 171 नंबरच्या गाथेत काय सांगितलं?
जम्हादुजहन्नादो नाणगुणादो पुणोवी परिणमदी अण्णत्तम नाणगुणो तेण दुसो बंधगो भणिदो. तिकडच्या साईडला काय सांगितलं? जेव्हा की ज्ञान जघन्य रूपाने परिणमन करतं त्यावेळेस ते बंधाचं कारण आहे असं म्हटलं जातं. असं सांगितलं. एक मिनिट बघून सांगते. जगन्य रूप म्हणजे ते पण सांगायचं होतं. जम्हादुजहन्नादो नाणगुणादो पुणोवी परिणमदी अण्णत्तम नाणगुणो तेण दुसो बंधगो भणिदो. तर त्याचं हेडिंग दिलंय की कथम ज्ञानगुण परिणाम बंध हेतु इति चेत. कशा प्रकारे ज्ञान गुण परिणाम बंधाचा हेतू आहे, म्हणजे ज्ञानानेच बंध होतो कशावरून, असा प्रश्न विचारलाय. मग त्या गाथेमध्ये सांगितलं की जिस कारण ज्ञान गुण जगन्य ज्ञान गुण से अन्य रूप से परिणमता है, इस कारण वह ज्ञान गुण कर्म का बंध करने वाला कहा गया है. म्हणजे ज्ञान गुणाचं स्वतःहून भिन्न, म्हणजे ज्ञान रूपाने परिणमन न करता अज्ञान रूपाने जे काही परिणमन चालू आहे ते बंधाचं कारण आहे. मग त्यासाठी त्यांनी टीकेमध्ये घेतलंय की जगन्य म्हणजे काय असं विचारलाय प्रश्न. असेल तर नाही हे समयसार बघा तुमच्याकडं. जयसेनाच्या यांच्या टीकेत 238 पान आहे. त्या मधल्या टीकेमध्ये खालून तिसरी ओळ आहे. त्याच्यात सांगायला लागले जघन्यात कह अर्थ. जगन्य म्हणजे काय, जगन्याचा अर्थ काय असं विचारलाय प्रश्न. जगन्यात मिथ्यादृष्टी ज्ञान गुणात, मिथ्यादृष्टीचं जे काही ज्ञान आहे त्याला म्हटलं जातं जगन्य. म्हणजे मिथ्यात्व सहित असणारं ज्ञान त्याला म्हणायचं अज्ञान म्हणा किंवा जगन्य ज्ञान म्हणा. मग भलेही तो 11 अंगाचा पाठी असेल तरी सुद्धा जगन्य ज्ञानधारी आहे. काय म्हणले? सावधान. काय बोलले समजलं का? म्हणजे 11 अंगाचा ज्ञाता कोण होतो? 11 अंग 9 पूर्वाचा ज्ञाता मिथ्यादृष्टी तिथपर्यंत पण जाऊ शकतो की, आणि त्याच्या सम्यक दृष्टी पण करणार की, ते सम्यक दृष्टी पुढं पण जाईल. 10 पूर्वाचा 14 पूर्वाचा ज्ञाता असेल, पण जो कोणी सम्यक दृष्टी जीव मिथ्यादृष्टी जीव आहे तो 11 अंग 9 पूर्वाचं जरी अध्ययन करेल तरी सुद्धा जगन्य ज्ञानवाला म्हणला जातो. का? इतकं महान ज्ञान अगाध जिनवाणीचं ज्ञान केलं तरी सुद्धा त्याला जगन्य ज्ञानी म्हणलं. का बरं? कारण मिथ्यात्व गुण सद्भावात, मिथ्यात्व ज्ञान मिथ्यादृष्टीचं जे ज्ञान आहे त्याला जगन्य ज्ञान म्हटलं जातं. म्हणजे 2 अर्थ केलेत त्याचे त्यांनी इथं. यस्मात् यथाख्यात चारित्रात पूर्वम जघन्यः हीनः सकषायः ज्ञानगुणः भवति तस्मात् जघन्यत्वात् एव ज्ञानगुणात् सकाशात् अंतर्मुहूर्त अनंतरम निर्विकल्प समाधौ स्थातुं न शक्नोति जीवः ततः कारणात् अन्यत्वं सविकल्पक पर्यायान्तरं परिणमति. सह कः कर्ता ज्ञानगुणः तेन सविकल्पेन कषाय भावेन सह ज्ञानगुणः बंधकः बनितः. 2 प्रकाराने जगन्य ज्ञानाचं परिणमन केलं. कशाला म्हणायचं जगन्य ज्ञान? आम्हा सांगतात नेहमी समजलं का? काय सांगितलं? एक आहे ते कषाय भाव सहित असलेलं ज्ञान आणि दुसरं मिथ्यात्व सहित असलेलं. म्हणजेच काय म्हणायचं सांगा आपल्या भाषेत? मग काय म्हणायचं तेच विचारायला. जगन्य ज्ञान गुण कशाला म्हणायचं? एक आहे ते त्याला म्हणायचं जगत. नाही 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 नाही, त्याच्यासाठी तर खुलासा करतोय. अक्षरचा अनंतवा भाग कशाला? 11 अंग 9 पूर्वाचा ज्ञाता सुद्धा जगन्य ज्ञानी म्हणला. हेच तर सांगितलं आता. मिथ्यात्व गुणयुक्त असणारा
तो जीव सुद्धा जगन्य ज्ञानी म्हणला, म्हणजे ह्याला म्हणायचं दर्शन मोह सहित. आणि दुसरं घेतलं सकषाय भावेन परिणतः, सकषायी, सकषाय रूप ज्ञान असं म्हणा. म्हणजेच इथं काय घ्यायचं, चारित्रमोह. हेच बघतोय ना आता आपण औदैहिक भावाच्या प्रकरणामध्ये. मग त्यांनी काय घेतलं की ज्या कारणाने, म्हणजे ज्ञानगुण बंधाचं कारण का आहे ह्याच्यासाठी सांगायला लागलेत ना उत्तर. ज्या कारणाने यथाख्यात चारित्राच्या पूर्वी, म्हणजे कुठं यथाख्यात चारित्र 11व्या गुणस्थानात प्रगट झालं, त्याच्या पूर्वी म्हणजे 10व्या गुणस्थानापर्यंत जगन्य धीन सकषाय ज्ञानगुण, जेव्हा ज्ञानगुण कषायाने सहित असतं, म्हणजे इथं म्हणायचं ज्ञान कषायाने युक्त असलेलं आहे आणि इथं ज्ञान मिथ्यात्वाने युक्त आहे असं सांगायचं आहे. म्हणजे जेव्हा कषायाने सकषाय ज्ञानगुण भवती, यथाख्यात चारित्राच्या पूर्वी जेव्हा ज्ञान कषायाने सहित आहे तर ते ज्ञान सविकल्पक म्हटलं जातं आणि ते बंधाला कारण आहे. ते ज्ञान, तो ज्ञानगुण बंधक आहे असं म्हटलं जातं. समजतं का काय सांगायले? दिसतंय का बोर्डवरचं? बंद करा एक दरवाजा मग. दिसतंय का आता? दिसतंय की? तुम्ही जागा बदला पाहिजे, थोडं पुढे या. तर काय सांगत होते, समजलं का काय सांगितलं? की जे कषाय भावाने सहित असलेला ज्ञानगुण आहे तो बंधाला कारण आहे. आणि दुसरं सांगितलं जगन्यात कह अर्थ, जगन्यात मिथ्यादृष्टी ज्ञानगुणात, म्हणजे मिथ्यादृष्टीचं जे ज्ञानगुण आहे, मिथ्यात्व सहित असणारं ज्ञान, त्याला सुद्धा जगन्य ज्ञान म्हटलं जातं. मग त्याच्यानंतर त्याच्या ज्ञानामध्ये परिणमन होऊ शकेल की काय सांगितलं, काललब्धिवशेन सम्यक्त्वे प्राप्ते सती ज्ञानगुण करता मिथ्यात्व पर्यायम त्यक्त्वा अन्यत्वं सम्यक् ज्ञानित्वं परिणमति, तेन कारणेन सह ज्ञानगुण ज्ञानगुण परिणत जीव अबंधक भणित. काय सांगितलं कळलं? 171 गाथेच्या जयसेनाचार्यांची टीकेत सांगितलं. काय कळलं सांगा निखिली ताई? ते जगन्य ज्ञान गुण बंधाचं कारण आहे ते कुठल्या अपेक्षेने म्हटलं जातं? तेच तर सांग, बंधाचं कारण आहे. जगन्य ज्ञान बंधाचं कारण आहे, हिच्यासाठी ही गाथा दाखवली 171 नंबरची. आणि फक्त 72 नंबरची जी गाथा घेतली आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की ज्ञानगुणानेच बंधाचा निरोध होतो, म्हणजे ज्ञानगुणच बंधाच्या अभावाचं कारण आहे, अबंधाचं. म्हणजे मिथ्यात्व सहित आहे म्हणून त्याला जगन्य ज्ञान गुण म्हणून ते बंधाचं कारण. हा बरोबर. 2 अपेक्षा घेतल्या. हो तेच तर सांगितलं खुलासा करून. एक अपेक्षा सांगितली मिथ्यात्व सहित असणारं ज्ञान आणि दुसरी अपेक्षा सांगितली कषाय सहित असणारं ज्ञान. म्हणजे बंध कुठपर्यंत आहे ज्ञानावरणाचा? कषाय सहित म्हटलं की ते चारित्राकडून आलं की तसंच की मग म्हणून 2 अपेक्षेने घटवलं. 10व्यापर्यंत आहे ना? हो 10व्यापर्यंत आहे ना बंध. म्हणून आचार्यांनी सगळ्यांचा विचार करून सांगितलंय. हो म्हणजे तुम्ही मिथ्यात्वातच अडकून बसाल तर त्याच्यासाठी, किंवा सम्यक दर्शन झाल्यावर कोणी निरर्गल होईल, कोणी काय म्हणायचं स्वतःला अबंधक मानेल, तर त्याला सांगायलेत की नाही, अजून कषायाचा सद्भाव आहे तर ज्ञान तुझं बंधकच आहे. ज्ञानाने अजून तुला तिथल्या तिथं मोक्ष झाला का 4थ्या गुणस्थानात? जरी ज्ञान समीचीन झालंय तरी सुद्धा ते ज्ञान म्हणून जगन्य म्हणलं गेलं. मग त्यालाच आपण अज्ञान नाव देतोय. गुणस्थानाच्या अपेक्षेने ते घटवलेलं आहे. चारित्र मोह आणि दर्शन मोहाच्या अपेक्षेने घटवलेलं आहे असं सांगितलं. यथाख्यात चारित्र जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान सुद्धा जगन्य म्हणलं जातं.
तर मग आपल्या अपेक्षेने इथं काय औदयिक भावाच्या प्रकरणामध्ये जोपर्यंत केवल ज्ञान प्रगट होत नाही तोपर्यंत हे अज्ञान औदयिक भावाचा भेद आहे, त्यालाच म्हणा जगन्य ज्ञान. म्हणजे औदयिक भावाचं जे भेदरूप अज्ञान आहे ना, हा एक नवीन खुलासा झाला विद्याकाकी की औदयिक भावरूप अज्ञान आहे ते जगन्य ज्ञान म्हणायचं, आणि म्हणजे कशाय सहित असलेलं ते. आणि जे क्षयक्षमिक ज्ञानातलं भेद आहे ना अज्ञान, त्याला म्हणायचं मिथ्यात्व सहित असलेलं जगन्य ज्ञान. म्हणजे हा भेद आहे तो क्षयक्षमिक भावाचा भेद म्हणा अज्ञान, आणि हा औदयिक भावाचा भेद. आपल्या आत्ता चालू असलेल्या 5 भावाच्या प्रकरणाच्या अपेक्षेने. कारण पहिल्या गुणस्थानामध्ये आपण सांगितलं होतं ना, कुज्ञान आहेत ते औदयिक अज्ञान आहेत, आणि जे केवल ज्ञान होईपर्यंतचं ज्ञानाचा अभाव आहे तोपर्यंत त्याला म्हणायचं औदयिक अज्ञान. काय कळलं? प्रश्नचिन्ह कळलं नाही का? काय 2 भेद केले की नाही आपण अज्ञानाचे? दोन्ही अज्ञानच आहे, एक क्षयक्षमिक भावरूप अज्ञान आहे आणि एक औदयिक भावरूप अज्ञान आहे. कशाला म्हणलं होतं औदयिक भावरूप अज्ञान? जोपर्यंत ज्ञानाची पूर्णता होत नाही तोपर्यंत त्याला अज्ञान म्हणलंय. मग ते कुठलं आलं? कशाय सहित असलेलं ज्ञान. मग त्या अज्ञानाला जगन्य ज्ञान म्हणा, चालतंय. कशाय सहित असलेलं औदयिक अज्ञान जगन्य ज्ञान आहे, आणि जे मिथ्यात्व सहित असणारं अज्ञान आहे ते क्षयक्षमिक भावाचा भेदरूप जगन्य ज्ञान. मिथ्यात्व सहित असलेलं ज्ञान जगन्य का उत्कृष्ट? जगन्य म्हणजे थोडं नाही म्हणायचंय. म्हणूनच सांगितलं की 11 अंगाचं ज्ञान असलं तरी सुद्धा ते ज्ञान जगन्य ज्ञानच म्हणलं गेलं, कारण ते मोक्षाचं कारण नाही. जोपर्यंत स्वानुभव नाही आहे, त्या ज्ञानामध्ये ज्ञानाचा निर्णय नाही आहे, तोपर्यंत ते ज्ञान जगन्यच आहे. नाहीच आहे. क्षयक्षमिक सम्यक्त्व जे आहे ते तो भाव सम्यक्त्व असून मोक्षाला कारण आहे साधन रूपाने. क्षयक्षमिक भावाचे भेद घेतले ना, 18 भेद. त्याच्यामध्ये जो क्षयक्षमिक अज्ञान आहे ना, म्हणजे कुठले? क्षयक्षमिक भावाच्या 18 भेदामध्ये 4 ज्ञान आहेत, मती श्रुत अवधी मनपरे. हे ज्ञान मोक्षाला कारण आहे. पण जे अज्ञान म्हणतो ना आपण, त्यावेळेस त्याच्यामध्ये कुमती, कुश्रुत आणि कुअवधी आहेत. तर ते क्षयक्षमिक भावाचे भेद कषायाने युक्त आहेत, मिथ्यात्वाने युक्त आहेत, म्हणून त्याला क्षयक्षमिक भाव रूप अज्ञान म्हणा किंवा जगन्य ज्ञान म्हणा. मला लई छान कळलं. तुम्हाला काय कळलं सांगा मला, जाऊ दे. मला म्हणजे काय वाचलं नव्हतं किंवा खुलासा नव्हता झाला असा. काय कळलं सांगा. जेव्हा आपण क्षयक्षमिक अज्ञान घेतो तेव्हा कुमती, कुश्रुत आणि कुअवधी हे दर्शन मोहनीयाच्या अपेक्षेने म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा आपल्याला सम्यक्त्व होईल तेव्हा हे तिन्ही नाही होणार, आणि मग आपल्याला मती, श्रुत, अवधी असेल. आणि जेव्हा आपण हे औदयिक अज्ञान घेतो तेव्हा हे चारित्र मोहनीयच्या अपेक्षेने घेतो, कारण की जेव्हा चारित्र मोहनीय जाणार तेव्हाच केवळ ज्ञान प्रकट म्हणायचं. चारित्र मोह सहित असलेलं ज्ञान म्हणायचं. जेव्हा आपण जगन्य ज्ञानाची परिभाषा करतोय ना, त्यावेळी चारित्र मोह युक्त असलेलं ज्ञान त्याला अज्ञान म्हणलं, आणि जे दर्शन मोह सहित असलेलं ज्ञान त्याला अज्ञान म्हणलं. अशी 2 विवक्षा वेगळे घेतल्यात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं दोन्हीला पण जगन्य ज्ञान का म्हणलं ह्याच्यासाठी खुलासा केला होता. तर परत तुम्हाला पुस्तक घेऊन वाचा, खरं ते चांगलं प्रकरण आहे. म्हणजे जगन्य म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मिथ्यात्व सहित घेतोय त्यावेळेस ते ज्ञान मोक्षाला कारण नाही, तो मोक्ष मार्गस्थ नाही तो जीव. अजून त्या ज्ञानामध्ये ज्ञानाचा निर्णय केलेला नाही आहे, प्रामाण्य नाही आहे, तोपर्यंत ते ज्ञान जगन्य ज्ञान म्हटलं जाणार. ह्याचं आहे ते कषायुक्त असलेलं ज्ञान यथाख्यात चारित्र्याला देत नाही, म्हणून तिथं म्हटलं ते जगन्य ज्ञान. म्हणून त्यांनी असं द्वितीय व्याख्यान असं म्हणून 2 व्याख्यान केले जगन्याला. म्हटलं ना शिथिलाचार येऊ नये ह्याच्यासाठी, म्हणून आचार्यांना दोन्ही बाजूंनी कथन करावं लागलं.
कोणी म्हणेल की मी मुनी झालोय म्हणजे मोक्ष मार्गस्थच आहे, तर समजून घ्या तिथं जर मिथ्यात्वयुक्त ज्ञान असेल तर मुनी का होईनाच 28 मूलगुणाचं पालन नीट असे ना तरी सुद्धा तो जगन्य ज्ञानीच आहे, अजून मोक्ष मार्गस्थ पण नाही. आणि जेव्हा त्याचं ज्ञान त्यांना सम्यक दर्शन झालं आणि समजा गृहस्थ आहे, असंयमी आहे, घरामध्ये अजून परिग्रहसहित आहे, तोपर्यंत भलेही अनुभूती घेतली आहे की, पण तरी अजून कशाय भावचं विद्यमान आहेत, संयम नाही आहे, महाव्रत नाही आहे, त्याग नाही आहे बहिरंगात, तोपर्यंत त्याला त्याच्या चारित्र्यामध्ये विकास करण्यासाठी सांगितलं. अजून तुझं ज्ञान जगन्य आहे, विकासाची अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जोपर्यंत यथाख्यात चारित्र प्राप्त होत नाही तोपर्यंत थंड बसू नका, सरका पुढं सरका असं सांगायचं. म्हणजे मिथ्या दृष्टीला सांगितलं पहिल्यांदा अनुभूती कर, आणि अनुभूती केलेल्याला सांगितलं आता अजून तुझ्यामध्ये प्रोग्रेस कर, पुढं सरक. तर तिथं त्या जगन्य ज्ञानाचा अभाव होऊन केवल ज्ञानाची प्राप्ती होणार. कशासाठी प्रकरण निघालं होतं? कुठून कुठे गेलो होतो आपण? काय निघालो होतं? अज्ञान, औदैक अज्ञानावर चाललंय आपलं. औदैक अज्ञान हे जगन्य ज्ञान रूप का आहे ह्याच्यासाठी सांगितलं होतं हे प्रकरण. तर मला अजून एक काय सांगायचं होतं, उदीर्ण आणि अपकर्षण म्हणजे काय म्हणायचं होतं की अज्ञान हे औदैक भाव आहेत, बरोबर. तर जेव्हा कर्मांचा उदय येतोय त्याच्या निमित्तामध्ये जीवाला जे भाव होतात त्याला औदैक अज्ञान म्हणतोय आपण. मग तिथं तसंच कर्मांची उदीर्णा होत असताना सुद्धा त्या भावाला काय म्हणायचं? उदीर्णा म्हणजे काय पहिला सांगा. मग अपकर्षण कशाला म्हणायचं? कसं देत नाही? मग काय करते? असं कसं न फळ देता कुठले कर्म निघून जाणार का? कसं नाही, पण उदीर्ण तपानी होणार की नरकाचा. म्हणजे काय मला फरक सांगा की. करेक्ट, हे सांगायचं. उदीर्ण आहे ते कर्म उदयावलीत येऊन निघून जातात, त्याला म्हणायचं उदीर्णा. आणि अपकर्षण म्हणजे उदयावलीच्या बाहेर दिले जातात ते कर्म. थोडंसं कर्णानुगात फिरायचं म्हणजे भीती वाटते. उदयावलीत जर दिलं गेलं तर त्याला उदीर्णा म्हणली, आणि अपकर्षण झालेले उदयावलीच्या वर दिले जाणार, त्याची लगेच त्या समयात निर्जरा होत नाही. होय का? मग काय झालं? उदीर्ण झाली का त्याची? अपकर्षण उत्कर्षण झालं. असं काय? फळ देत नाही असं कुठलंही कर्म नाही, फळ तर देणार. फक्त काय सांगते की थांबा आता, काय काय दोन शब्द, उदीर्ण आणि अपकर्षण, ह्याच्यात फरक काय हे सांगायला लागलोय ना. तर उदीर्णा म्हणजे आता समजा ही निषेकांची रचना आहे, तर इथं ही उदयावली चालू आहे. उदयावली असते ती उदाहरणार्थ आवली प्रमाण म्हणजे 16 समयांची उदयावली असते असं मानलं जातं बरं का. तर आता हे वरती असणारे सगळे निषेक आपल्या आपल्या क्रमाने त्या त्या समयामध्ये बद्ध आहेत, त्या त्या समयात उदयाला येणारे आहेत. पण जेव्हा या इथं केलेल्या परिणामांचं, आता इथं म्हणजे आता कुठं असेल तिथं समजून घ्या, प्रत्येक समयाला उदयावली बरोबर सरकते. हा निषेक झडून गेला की उदयावली एवढी झाली ह्याच्यावरच्या समयापर्यंत, असं प्रत्येक समयाला समजून घ्या. तर जेव्हा इथं या जीवाने परिणाम केले तर समजा त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, तर सम्यक दर्शन प्राप्त झाल्यावर दर्शन मोहनीयाची स्थिती समजा त्यांनी पूर्वी खूप बांधली होती, एक कोडाकोडीमध्ये 10 कोडाकोडी सागर समजा बांधली होती त्यांनी. तर आत्ता केलेल्या
सम्यक दर्शनाच्या पूर्वीच ॲक्च्युली अंतःकोडाकोडी होत असती. मग तिथं मला म्हणायचं आहे फक्त की इथं केलेल्या उत्कृष्ट परिणामाच्या निमित्तात या कर्मांची स्थिती ढासळती. मग ते कर्म कुठं येऊन पडतात ना ह्याच्यावरून त्याला त्याची ते नावं दिली जातात. मग जेव्हा हे कर्म समजा अपकर्षण होऊन इथं आले, समजा हे 10 वर्षांनी उदयाला येणार होते आणि हे 1 वर्षांनी उदयाला येण्यायोग्य झाली त्यांची स्थिती, ह्याला काय म्हणायचं? अपकर्षण. काय म्हणायचं? म्हणजे कर्मांची स्थिती कमी करून खाली दिले गेले कर्म, तर त्याला म्हणायचं अपकर्षण. पण जर याच्यातले निषेध या उदयावलीत टाकले गेले, कुठले इतर ठिकाणचे वगैरे निषेध, आणि इथं आत्ता उदयावलीत चालू आहे उदय, आणि तिथं तुम्हाला भयंकर उदय दिसला, काय म्हणायचं, संकट आलं, काहीतरी उपसर्ग झाला, हे दिसून येतं ना, तर इथं या इथं तर असणारे कर्मांचं उदय चालूच आहे, पण त्याच्याबरोबर अजून पुढं उदयाला येणारे कर्मसुद्धा एकत्र येऊन उदय द्यायला लागलेत, फळ द्यायला लागलेत तुम्हाला. म्हणून तुम्हाला जास्त त्रास दिसून येतो, कधी काय संकट दिसून येतात. उदयच यायला शब्द परत, म्हणजे हां, तुम्हाला प्रतिकूलता जास्त दिसतीये ना, त्यावेळी समजून घ्या उदिरणं चालू आहे. फळाचं चर्चा नाही आहे, फक्त मला म्हणायचं उदिरणा म्हणजे काय आणि अपकर्षण म्हणजे काय ह्याचं भावभासना करून द्या. तर ह्याला म्हणायचं उदिरणा. जेव्हा हे कर्म अपकर्षित म्हणजे त्याचं स्थिती कमी करून घटवून जेव्हा उदयावलीमध्ये दिले गेले त्याला म्हणायचं उदिरणा. आणि जेव्हा फक्त स्थिती कमी करून उदयावलीच्या वर दिले गेले त्याला म्हणायचं अपकर्षण. का असं? काय? हां, अपकर्षण झालेले उदय आत्ता लगेच उदय चालू नाही, उदयाला येणार की ऑब्विसली येणार, पण आत्ता नाही येणार. आत्ता उदय चालू असताना त्यात जर येऊन पडले ते निषेध तर त्याला म्हणायचं उदिरणा. समजलंय? मला एवढं येतं, एवढंच शिकवलं तुम्हाला. अजून दुसरं काय असेल ते कर्णानुयोगातून विशेष जाणून घ्या. ते नाही, ते वेगळं असतं. दोन्हीमध्ये पण कमी होते, पण हां असे एकदम सगळे म्हणू नका, फक्त उदयावलीमध्ये अपकर्षित कर्म येतात आणि निघून जातात उदयाला, असं. कुठं कधी कसे उदयाला येतील तसे. मग उदिरणा म्हणजे जे आत्ता वर्तमानात उदय चालू आहे त्याच्यामध्ये उदय त्यांचा दिसून आला, आणि जे अपकर्षण म्हणजे दोन्हीमध्ये पण कर्मांची स्थिती घटलीच आहे, पण एकाला म्हटलं उदयावलीत आले आणि एक उदयावलीच्या वर आहे, ते येणार उदयाला कधी असेल तेव्हा, असं त्याचं. हां, तर मला हे सांगायचं होतं, दोन्हीमध्ये पण जेव्हा जे भाव लावतो ना आपण, तर उदयामध्ये म्हणा किंवा उदिरणेमध्ये म्हणा, दोन्हीमध्ये पण होणारे भाव औदयिक भाव म्हणले जाणार, एवढं सांगायचं होतं मला. काय? उदिरणा म्हणजेच उदय चालू आहे ना आत्ता, म्हणजे उदयाच्या निमित्तात जीवाला होणारे भाव ते औदयिक भाव म्हणतात ना. मग उदिरणेच्या निमित्तात होणारे भाव औदयिक भावच असतात, कारण उदिरणा पण उदयच आहे. मग ती थोडं असू दे नाही तर अधिक असू दे, दोन्हीमध्ये पण औदयिक भावच संज्ञा दिली जाणार. उदिरणा बरी आहे का अपकर्षण बरं आहे? तुम्हीच सांगा, अपेक्षेने तुम्ही बरे आहात का सांगा पहिला. बरे कसले बरे? बरे नाही आहे आपण अजून, कर्माला चांगलं आणि वाईट म्हणाला म्हणल्यावर कसे बरे? त्यामुळं कुठलंही कर्माची अवस्था असू दे बरी नाहीच. आपल्या परिणामात सावधान असणार, ज्ञानात जोपर्यंत स्थिर असणार, दृढ असणार तोपर्यंत चांगलं आहे. एकदा उदिरणा येऊ लागली की ज्ञान कसं घसरते कळत नाही आपल्याला. म्हणून संकट आल्यावर विचलितता होते, किंवा उपसर्ग झाला की तिथं घर सोडून किंवा ते चर्या सोडून निघून जातात सगळे, असं दिसून येतं मुनी वगैरे सुद्धा. उदाहरणार्थ जर घटवायचं म्हटलं ना, तर आता चिकनगुन्या झाला होता आणि त्यावेळेस आपण पाण्याने गरम पाण्याच्या पिशवी शेकायला घेतली आणि त्यावेळेस पोळलं, मग त्यावेळेस उदाहरणा झाली म्हणायची का? काय झालं? पोळलं? हा, पायाला मग ते पाणी गरम. बरोबर आहे, उदिरणा झाली. एक कर्मांचा उदय चालू होता, त्याच्यात अजून दुसरी संकट आली म्हणजे उदिरणा असते. कोरोनाची औषधं खाल्लं लोकांनी.
त्यावेळेस स्थिरता राहायला पाहिजे का नको? म्हणूनच सांगायचंय की उदीरणा चांगली नाही, उदय चांगले नाहीत, अपकर्षण उत्कर्षण काही चांगले नाही आहे. जोपर्यंत ज्ञानाचं वेदन आहे तोपर्यंत सगळं आपलं आपलं त्याचं कार्य चालू आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्यात आहे तेवढंच चांगलं आहे. ज्ञानाचं वेदन असेल तर बहिरंगात किती तिथं उदय येऊ देत. म्हटलं ना, कोरोना झालं तर लोकांनी औषधं गोळ्या खाल्ली, मग ते कोरोनाचं उदय चालू होता, त्याच्यात उदीरणा काय झाली, सगळे त्याचे साईड इफेक्ट सुरू झाले. म्हणजे हे सगळं दिसून आलं ना आपल्याला प्रॅक्टिकली. मग अशा रीतीने औदयिक भाव करून हा जीव पुन्हा पुन्हा कर्मांचं उत्कर्षण करतो बरं का. अज्ञानरूप परिणामाने कर्माचं उत्कर्षण होतं. आता काय कळलं सांगा? याच्यात बाहेर पडून आता दुसरंच. ही उदीरणा चालू होती ना, उदीरणेमध्ये स्थिर नाही राहिला, अस्थिर झाला तर आत्ता या समयाला जे कर्मांचा आश्रव बंद होणार आहे त्याची स्थिती वाढली. म्हणजे होणार होतं काय, समजा 10 वर्षाची स्थिती पडणार होती, पण या उदीरणेमध्ये केलेल्या आकुलतेचं फळ 100 वर्षाची स्थिती झाली. त्याला म्हटलं उत्कर्षण. म्हणून उदीरणा चांगली आहे का वाईट आहे असं नाही सांगता येणार. त्याच्यात तुम्ही किती स्थिर राहणार आहे, तुमचे समता परिणाम असतील तर त्यात निर्जरा होणार आहे. निर्जरा झालेली चांगली, पण आश्रव बंद झाला तर पुन्हा त्याचं फळ आपल्याला भोगत राहावं लागणार. आता कन्फ्यूज करू नका. उत्कर्षण कोणाचं होणार आहे, आत्ता बांधल्या जाणाऱ्या कर्मांचं उत्कर्षण होत असतं, किंवा असलेल्या कर्मांचं सुद्धा होईल. जे सत्तेत पडलेले कर्म आहेत त्यांची स्थिती वाढवणं ह्याला उत्कर्षण म्हणायचं. उदीरणा तर खाली यायला लागलेत कर्म सगळे. त्यामुळं आपल्या स्थिरता दृढतेच्या निमित्तात आपण ह्या कर्मांमध्ये होत असतं. कर्माचं काय करता नाही आहे तुम्ही, पण तिथं परिणामांच्या निमित्तात कर्मामध्ये आणि कर्माच्या निमित्तात जीवामध्ये असं सगळं निमित्त नैमित्ती कार्य चालू असतं. म्हणून सावधानता पाहिजे परिणामात, हे सांगायचं. बिनसम्यक्त्वाचं निर्जरा होते. कशी निर्जरा असते? आश्रवबंधपूर्वक निर्जरा असते. कारण तप निर्जरेचं कारण सांगितलंय ना. मग असे पण आहेत अनेक द्रविलिंगी मुनी की उग्र तप करतायत, सगळे 28 मूलगुण नीट पालन करतायत, किंवा प्रोषद करणार, उपवास करणार, अनेक मासोपवासी वगैरे असणार, पण जर सम्यक दर्शन नसेल तर निर्जरा होणार आहे. पण कशी? आश्रवबंधपूर्वक निर्जरा असणार. समरपूर्वक निर्जरा त्या गुणस्थानामध्ये नाही. नाही, परिणाम स्थिर राहिले नाही तर उत्कर्षण होतं. सत्तेत पडलेले का ज्याची उदीरणा झाली त्याचं पण, त्या कर्माचं पण. नाही, असं नाही म्हणायचं. काय म्हणायचंय, आत्ता जे बांधले जाणार ना कर्म, हे तर उदयावलीत आलेल्याचं निर्जरा होणारच 100%. पण आता नवीन बांधले जाणार त्याचं उत्कर्षण, किंवा उदयावलीच्या वर असणाऱ्या निषेकांचं. म्हणजे खूप चांगलं प्रकरण घेतले कर्णानियोगामध्ये. तुम्हाला आता त्यात कसं वाचायला आणि शिकायला मिळालं तर बघा. उदयावलीमध्ये असणाऱ्या कर्मांची निर्जराच होत असते, उदय येणार, आणि त्या कर्मांमध्ये नाही काय होणार. पण उदयावलीच्या वरचे निषेक आहेत ना, यांचं किंवा नवीन बांधल्या जाणाऱ्या त्या कर्मांचं, म्हणजे इथं असणारे हे कर्म कुठलेही असतील, इथले किंवा इथले, असं यांची स्थिती वाढवली जाणार, त्याला म्हणायचं उत्कर्षण. किंवा आत्ता या समयाला पण प्रत्येक समयाला कर्मांचा बंध चालू आहे, म्हणजे ही या समयातली निषेकांची रचना. आणि दुसऱ्या समयात आता हा समय गेला, दुसऱ्या समयात आला हा जीव, इथं कर्मांची दुसरी रचना बांधली जाणार, इथं अजून नवीन निषेक बांधले जाणार. म्हणजे हे दाखवण्यासाठी बरं का, सगळं सत्य तर एकत्रच आहे. मग या समयात जे बांधले जाणार, या उदयावलीच्या वर असणाऱ्या या निषेकांचं सांगितलं उत्कर्षण होऊन वर त्यांची स्थिती घातली जाणार. म्हणजे हे कर्म इथं समजा 20व्या समयात उदयाला येणार होते, त्यांची स्थिती तो वाढवून काय करतो, जास्त करेल. कधी 10 वर्ष करेल, कधी 20 वर्ष, कसंही आपल्या परिणामांच्या त्या इंटेन्सिटीवर अवलंबून आहे. तुम्ही किती तीव्र परिणाम करताय किंवा कशा प्रकारचे परिणाम आहेत त्याच्यावर. तर हे सगळं शिकून काय केली, उदीरणा केली का उत्कर्षण केलं का अपकर्षण केलं परिणामात आपल्या. म्हणजे भय वाटलं तर सावध राहिलो आपण स्वभावामध्ये तर सगळ्याची उदीरणा होऊन आत्ता फळ दिसेल तुम्हाला. कुठं तर काहीतरी संकट येणार, काय केलो की नाही परिणाम, आपण चांगले परिणाम केलो, आम्हांची सेवा केली, त्यांच्याजवळ राहिलो, निर्विकल्पता वाटली, काय उदीरणा झाली सांग.
प्रतिकूलता आली आणि परत आता मोही व्हायला जावं लागणार घरात. म्हणजे असे उदय देत असतात आपल्याला. म्हणून आपण जेव्हा घरात असतो ना, सतत तुम्ही नाही आहे ना सहवासामध्ये गुरूंच्या, सतत हे भाव करा, मला त्यांची सेवा करायला मिळावी, सतत मला त्यांच्या सानिध्यात राहायला मिळावं. ह्याच्या निमित्तात अपकर्षण होऊन कदाचित लवकर तुम्हाला तो योग येणार. नाहीतर तिथं असताना पण घरात आपण रमलेलो राहतो, मोही राहतो. कुठं आठवतात गुरु, आठवतात का काय? अभ्यास करावा वाटतो, जर असं काय धर्माचं शिकावं वाटतं, संयम घ्यावा वाटतो, काय वाटतं घरात परिणाम? घरात असे भाव होत नाहीत. इथं आल्यावर घरी जावं वाटतंय. मग काय झालं? म्हणजे अशा परिणामांचं आपल्या फळ आपल्याला कसं मिळेल सांगता येत नाही. म्हणून सावधानता ठेवा, तर सगळ्या कर्मांची उदिरणा आकर्षण चालू असेल तरी सुद्धा आपल्याला त्याचा काय फरक पडणार नाही. काय प्रश्न? उदिरणा दोघांना पण होणार हो. सम्यक दृष्टी असू दे किंवा मिथ्या दृष्टी असू दे. सविपाक कोणाला असती, अविपाक कोणाला असती, दोघांना पण असणार की. माझं प्रश्नाचं उत्तर द्या. सविपाक निर्जरा कोणाला, अविपाक निर्जरा कोणाला? मला सांगा की पहिला. हां, मग तो मिथ्या दृष्टी असेल किंवा सम्यक दृष्टी असेल बरं का. आता अविपाक निर्जरा सम्यक दृष्टीला सांगतो आपण. निर्जरा होईल की निर्जरा काय प्रत्येक समयाला सगळ्याला निर्जरा चालू आहे, पण नसणार. समजलं की तुम्हाला? मग तुम्ही सांगितलं उत्तर. पहिल्या गुणस्थानात संवरपूर्वक निर्जरा नसते. मग ते सांगितलं की मी, पहिल्या गुणस्थानामध्ये द्रव्यलिंगी मुनी आहेत की नाही, तप करतायत की नाही, बाहेर सगळं त्यांचं चालू आहे की उग्र तप वगैरे, त्याच्या निमित्तात निर्जरा आहे. पण कशी? आश्रव बंधपूर्वक निर्जरा चालू आहे. आणि जे सम्यक दृष्टीचे असणार ती संवरपूर्वक निर्जरा, संवरपूर्वक निर्जरा असणार. उदिरणा दोघांना पण असणार हो. पण एकाला त्या उदिरण्याच्या निमित्तात परिणामात कलुषितता असणार, मिथ्यात्व असणार, तर आश्रव बंध चालू असणार. आणि दुसऱ्याला संवर निर्जरा चालू असणार. एवढं आपण त्याचा फरक समजून घ्या. आणि असं सम्यक तप करा की जे आपल्याला पुन्हा भवभ्रमणाला कारण ठरणार नाही. सम्यक दर्शन हे खरं तप आहे. अनुभूती ही तपस्या आहे. म्हणून स्वतःला जाणा. हो, जाणा. कर्मांच्या या स्थितींना उदय उदिरणा आदींना मी मात्र जाणणार आहे. आकुलता करणे, औदैक भाव करणे हा माझा स्वभाव नाहीच. कर्म ज्ञेय आहेत, मी ज्ञाता आहे. कर्माच्या फळाला भोगणारा मी नाहीच, जाणणाराच आहे. न्यायक स्वरूपोहम, निष्कर्म स्वरूपोहम, सिद्धोहम. ओम नमो अरिहंताणं